नमस्कार. 2 दिवसापूर्वी धारूरचे महादेव तात्या निर्मळ यांनी माननीय प्रकाशदादा सोळंके साहेब यांच्याबद्दल जो अपशब्द वापरले, अक्षरशः भिकार चोट हा जर शब्द तुम्ही माननीय दादांसाठी वापरत असाल, लोकप्रतिनिधीसाठी वापरत असाल, तर तात्या तुम्ही डोक्यावर पडलेले आहात हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. तुम्हाला खरंच मानस उपचाराची गरज आहे. तुम्ही चांगल्या तज्ञ डॉक्टरांकडून तुमच्या डोक्याचा इलाज करून घ्या. कारण तात्या, तुम्ही आणि आम्ही मागील 15 वर्षापासून मान्य दादांसोबत पक्षाचं काम केलेलं आहे. तुमच्या तोंडातला थुका कोरडा पडेपर्यंत तुम्ही माननीय दादांचा विकास कसा आहे, मान्य प्रकाश दादा हे कसे विकास पुरुष आहेत, मान्य प्रकाश दादांचं कसं व्यक्तिमत्व आहे हे सांगताना कटाळत नव्हतात. मग आजच दादा का वाईट झाले हा सामान्य जनतेला प्रश्न पडलाय. तुम्ही या ठिकाणी दादांना हा वाईट शब्द तर वापरलाच, पण खऱ्या अर्थानं जर दादाची आणि तुमची तुलना केली, मग ती सामाजिक तुलना असेल, राजकीय तुलना असेल, तुमची आर्थिक तुलना असेल, औद्योगिक तुलना असेल, तर दादांच्या समोर तुम्ही खरे भिकार चोट या ठिकाणी सिद्ध होणार आहे. तेव्हा दादांना हा शब्द वापरताना तुम्ही थोडं लाजलं पाहिजे होतं, थोडं तुम्ही शर्म वाटली पाहिजे होती तुम्हाला. तुम्ही एक चांगला व्यक्ती म्हणून, सुसंस्कृत घरातला माणूस म्हणून या ठिकाणी वावरता, या ठिकाणी तुम्हाला लोक चांगलं मानतात, तर त्या पद्धतीने तुमची भाषा असली पाहिजे. आज तुम्ही आई वडिलांनी दिलेले संस्कार सुद्धा विसरून गेलात. या ठिकाणी बोलताना तुम्हाला पुढे ज्यावेळेस तुम्ही बोलाल त्यावेळेस नक्की विचार करून बोला आणि आपल्या अवकातीत बोला, एवढंच या ठिकाणी बोलतो. धन्यवाद.